नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऊती म्हणजेच टिश्यू याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. ओके, चला तर मग आपण सुरुवात करू. बघा की सर्वात अगोदर आहे ऊती. ऊती म्हणजेच आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो टिश्यू. मग टिश्यू म्हणजे काय रे? तर टिश्यू म्हणजे होते की समान कार्य करणाऱ्या पेशीचा समूह. म्हणजे अशा पेशी का जे एकसारखंच काम करतात आणि त्या कसा त्यांचा जो काही ग्रुप तयार होतो, एकसारखं काम करणाऱ्या पेशींचा जो काही ग्रुप तयार होतो त्याला टिश्यू असं म्हणले जाते. लक्षात आलं का? मग काय आलं आपल्या लक्षामध्ये की समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती. लक्षात आलं? मग दुसरा महत्वाचा मुद्दा येते की हा जो टिश्यू आहे या शब्दाचा उगम कसा झाला. तर सर्वप्रथम बघा की एक फ्रान्सचा वैज्ञानिक आहे ज्याचं नाव आहे झेवियर बिचट. यांनी हा शब्द पहिली वेळ वापरला. म्हणजे टिश्यू हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर फ्रान्सचा एक वैज्ञानिक आहे ज्याचं नाव आहे झेवियर बिचट. मग यांनी हा शब्द का बरं वापरला? तर बघा की लॅटिन भाषेमध्ये एक शब्द आहे स्ट्रक्चर. लॅटिन भाषेमध्ये एक टेक्स्चर पासून हा शब्द आलेला आहे. म्हणजे लॅटिन भाषेमध्ये एक शब्द आहे स्ट्रक्चर आणि या स्ट्रक्चर पासून टिश्यू हा शब्द बनलेला आहे. मग या स्ट्रक्चरचा अर्थ काय होते? तर या स्ट्रक्चरचा अर्थ होते विणणे. विणणे म्हणजे होते विविंग. लक्षात आलं का? विणणे म्हणजे होते विविंग. म्हणजे विणणे याला लॅटिन भाषेमध्ये विविंग याला लॅटिन भाषेमध्ये म्हणलं जाते स्ट्रक्चर. आणि स्ट्रक्चर पासून बनलेला शब्द कोणता आहे? टिश्यू. आणि हा सर्वप्रथम वापर कोणी केला? तर हा केला एक झेवियर बिचट नावाच्या वैज्ञानिकाने. आणि झेवियर बिचट कुठचा होता? तर फ्रान्सचा वैज्ञानिक होता. ओके. आणि ऊती कशाला म्हणतात? तर ऊती म्हणल्या जाते समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला. ओके, तुम्हाला समजत आहे बरोबर? चला पुढे चालू. मग आहे की हिस्टोलॉजी म्हणजे काय. आता ज्या शास्त्रामध्ये या टिश्यूंचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला म्हणले जाते हिस्टोलॉजी. लक्षात आलं का? समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला म्हणले जाते टिश्यू. आणि टिश्यूचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जाते त्याला म्हणले जाते हिस्टोलॉजी. त्याला काय म्हणलं जाते? हिस्टोलॉजी. मग या हिस्टोलॉजीचा जनक कोण आहे? म्हणजे सर्वात पहिले ऊतीचा अभ्यास करणं कोणी सुरू केलं? तर सर्वात अगोदर इटलीचा एक वैज्ञानिक आहे ज्याचं नाव आहे मार्सेलो माल्फिगी. मार्सेलो माल्फिगी हा एक इटलीचा वैज्ञानिक आहे. या इटलीच्या वैज्ञानिकाने सर्वात प्रथम ऊतीच्या अभ्यासाला सुरुवात केली. म्हणून याला म्हणले जाते फादर ऑफ हिस्टोलॉजी किंवा हिस्टोलॉजीचा जनक. ओके, इथपर्यंत समजत आहे? काय शिकलो आपण? की ऊती म्हणजे काय? ऊती म्हणजे होते समान कार्य करणाऱ्या पेशीचा समूह. या समूहाचा म्हणजे ऊतीचा सर्वप्रथम शब्दप्रयोग कोणी केला? तर तो केला झेवियर बिचट यांनी. झेवियर बिचट कुठचा होता? तर फ्रान्सचा वैज्ञानिक होता. कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर लॅटिन भाषेतील आहे. कोणत्या भाषेपासून म्हणजे शब्दापासून आला? तर स्ट्रक्चर पासून आला. आणि स्ट्रक्चरचा अर्थ काय होते? तर विणणे. हिस्टोलॉजी कशाला म्हणले ते? ऊतीच्या अभ्यासशास्त्राला हिस्टोलॉजी म्हणतात. आणि हिस्टोलॉजीचा जनक कोण आहे? तर तो आहे मार्सेलो माल्फिगी. ओके, चला पुढे जाऊ. मग आपल्याला पाहायचं आहे की ऊती कशी तयार होते. आता आपल्याला माहित पडलं की ऊती कशामुळे तयार होते की एकसारखंच काम करणाऱ्या पेशीचा समूह एकत्र आल्या ना. मग सगळ्यात पहिले काय आहे? तर सगळ्यात पहिले तर जे बेसिक आहे ते पायरी कशी आहे, शरीर बनण्याची पायरी कशी आहे, हेरार्की म्हणजे होते ते रचना पायरी कशी आहे. तर सर्वात पहिले एक पेशी जन्माला येते. मग काय ते का समान कार्य करणाऱ्या पेशीचा समूह एकत्र येतो आणि त्याच्यापासून बनते टिश्यू. म्हणजे त्यालाच म्हणतो आपण हिंदीमध्ये ऊतक म्हणतात, मराठीत त्याला ऊती म्हणतात आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला टिश्यू. लक्षात आलं का? आणि मग अनेक टिश्यू एकत्र आल्यावर काय बनते? तर एक बनते ऑर्गन. काय बनते? एक ऑर्गन. आणि अनेक ऑर्गन एकत्र येतात आणि अनेक ऑर्गन एकत्र येऊन बनते ऑर्गन सिस्टम म्हणजे अवयव प्रणाली. आणि अनेक ऑर्गन सिस्टम एकत्र येऊन बनते ऑर्गॅनिझम म्हणजे होते जीव. लक्षात का? मग याच्यामध्ये आपण पाहिलं का काय की जसं बघा एक पेशी आहे, अनेक पेशी एकत्र आले तर बनले टिश्यू. अनेक टिश्यू एकत्र आले तर काय बनले? अवयव. अवयव कोणते? उदाहरणार्थ अवयवचा बादला बघा हृदय आहे, आपला मेंदू आहे ना, असे काय बनले? ऑर्गन. अनेक ऑर्गन एकत्र आले तर काय बनलं? ऑर्गन सिस्टम. जसं आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्या पद्धतीचं. आणि त्याच्यानंतर मग बनलं आपलं पूर्ण शरीर. या साईडनं जर आपण बघतो म्हटलं तर बघा पहिले ते सेल, अनेक सेल एकत्र आणले बनले टिश्यू, अनेक एक टिश्यू एकत्र आले बनले एक ऑर्गन, अनेक ऑर्गन एकत्र आणले बनले ऑर्गन सिस्टम आणि अनेक ऑर्गन सिस्टम एकत्र आले बनले काय? ऑर्गॅनिझम. काय बनला? ऑर्गॅनिझम. ओके, ठीक आहे. मग आता आलो पुन्हा आपल्या त्याच गोष्टीवर. शॉर्ट मध्ये आपण पाहू आता ऊती म्हणजे काय? तर माहितच आपल्याला समान प्रकारच्या पेशी एकत्र आल्या
जे एकच काम करण्यासाठी एकत्र आल्या आणि त्याच्या समूहाला आपण काय म्हणलं तर टिश्यू म्हणलं. सोपं वाक्य म्हणू शकतो आपण का, समान पेशीचा समूह म्हणजे उती होय. ओके, मग उतीचे प्रकार आपण अभ्यासाच्या सोयीसाठी उतीला किती भागात डिवाइड करतो. तर उती जे आहे प्राण्यांच्या शरीरामध्ये ज्या काही उती आहेत त्याला म्हणलं जाते ॲनिमल टिश्यू, आणि जे वनस्पतीच्या शरीरामध्ये आहे त्याला म्हणलं जाते प्लांट टिश्यू. प्राण्याच्या शरीरामध्ये जे आढळतात त्याला म्हणलं जाते काय, प्राणी उती म्हणजे काय होते ॲनिमल टिश्यू, आणि वनस्पतीमध्ये जे असतात त्याला म्हणलं जाते प्लांट टिश्यू. म्हणजे ज्या उती वनस्पतीमध्ये आहे त्याला म्हणलं जाईल वनस्पती उती, ज्या उती प्राण्यात आहे त्याला म्हणलं जाईल प्राणी उती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोणत्या उतीबद्दल अभ्यास करायचा आहे मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे प्राणी उती म्हणजे ॲनिमल टिश्यू बद्दल. आणि हे जे काही ॲनिमल टिश्यू आहे म्हणजे प्राण्यांच्या शरीरामध्ये किती प्रकारच्या टिश्यू आढळतात, तर प्राण्यांच्या शरीरामध्ये 4 प्रकारच्या टिश्यू आढळतात. मुख्यमध्ये कोणत्या कोणत्या आहे, जसं आहे पहिला आहे इफिथिलायल टिश्यू. पहिली कोणती टिश्यू आहे, इफिथिलायल टिश्यू, यालाच म्हणलं जाते अभिस्तर उती. नंबर 2 ची कोणती आहे, कनेक्टिव्ह टिश्यू, याला काय म्हणलं जाते संयोजी उती, कनेक्शन संयोजी कनेक्ट करणे. त्याच्यानंतर तिसरे आहे मस्कुलर टिश्यू, आणि त्याच्यानंतर आहे नर्वस टिश्यू. कोणत्या कोणत्या आहे, सगळ्यात पहिले आहे इफिथिलायल टिश्यू, त्याच्यानंतर आहे कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यानंतर मग आहे मस्कुलर टिश्यू, आणि त्याच्यानंतर मग आहे नर्वस टिश्यू. ECMN, लक्षात का, ECMN, इफिथिलायल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्कुलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू, अशा 4 भागामध्ये डिवाइड होते. लक्षात का, म्हणजे ॲनिमलचं जे शरीर आहे, ॲनिमलच्या शरीरामध्ये किती प्रकारच्या टिश्यू आढळतात, तर मुख्य 4 भागामध्ये त्याचं आपण डिवायडेशन करतो. कोणत्या, इफिथिलायल टिश्यू म्हणजे अभिस्तर उती, दुसरे जे आहे ते आहे कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यानंतर मग आहे कोणती मस्कुलर टिश्यू, त्याच्यानंतर आहे नर्वस टिश्यू. हे मुख्य प्रकार झाले. त्यापैकी आज आपण जो काही अभ्यास करून राहिलो त्यापैकी पहिले पाहू आपण इफिथिलायल टिश्यू बद्दल, मग पाहू आपण कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल, त्याच्यानंतर अभ्यास करू आपण मस्कुलर टिश्यू, त्याच्यानंतर करू आपण नर्वस टिश्यू बद्दल अभ्यास. ओके, तर सगळ्यात पहिले आपण घेतलं अभिस्तर उती, म्हणजे यालाच आपण म्हणतो काय, इफिथिलायल टिश्यू. अभिस्तर उतीलाच काय म्हणलं जाते, इफिथिलायल टिश्यू. आता इफिथिलायल टिश्यू बद्दल बघा की प्राण्यांच्या शरीरावरील संरक्षण आवरण हे अभिस्तर उतीने बनलेले असते. पहिला महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या की प्राण्यांच्या शरीरावरील संरक्षक आवरण हे कोणत्या टिश्यूमुळे बनलेले असते, तर प्राण्यांच्या शरीरावरील संरक्षक आवरण जे आहे ते इफिथिलायल टिश्यूने बनलेलं असते. लक्षात आलं का, जसं आपली हे स्किन आहे हे आपल्या शरीरावरील काय आहे, संरक्षण आवरण आहे. लक्षात आलं का. ओके, दुसरं काय म्हणते, या उतींमधील 2 पेशीमध्ये अत्यंत लहान अशी आंतरपेशीय पोकळी असते. या उतींमध्ये 2 पेशींमध्ये आंतरपेशीय पोकळी असते. बघा, हे एक पेशी आहे अशा पद्धतीनं आणि हे एक पेशी अशा पद्धतीनं, तर या 2 याच्यामध्ये एक स्पेस आहे, याला म्हणलं जाते आंतरपेशीय पोकळी. काय म्हणलं जाते, आंतरपेशीय पोकळी. लक्षात आलं का, इंटरसेल्युलर स्पेस असून त्यात काही आंतरपेशीय घटक असतात. त्यात काय असतात, आंतरपेशीय घटक असतात. पेशीच्या आतमधले जे काही घटक असतात आंतरपेशीय घटक असतात. काय शिकलो आपण की सगळ्यात पहिले इफिथिलायल टिश्यू प्राण्यांच्या शरीरावरील संरक्षण आवरण काय करते, अभिस्तर उतीने बनलेलं असते, म्हणजे अभिस्तर उतीने बनलेलं असते. दुसरं आहे की या ज्या पेशी एकमेकाला लागून असतात त्याच्यामध्ये अत्यंत लहान अशी आंतरपेशीय पोकळी असते, यालाच म्हणलं जाते इंट्रासेल्युलर स्पेस, आणि त्यात आंतरपेशीय काही घटक असतात. आणि 2 पेशी ज्या ठिकाणी एकमेकांना जोडल्या जातात, लक्षात आलं का, 2 पेशी ज्या ठिकाणी एकमेकांना जोडल्या जातात त्या ठिकाणाला सेल जंक्शन असे म्हणतात. काय काय शिकलो आपण, सेल जंक्शन कशाला म्हणतात, 2 पेशी एकमेकांना ज्या ठिकाणी जोडल्या जातात त्याला काय म्हणलं ते सेल जंक्शन. आंतरपेशीय पोकळी जिथं एकामेकाला चिपकून आहे त्याच्यामध्ये एक जे स्पेस असते त्याला म्हणते आंतरपेशीय पोकळी, आणि काय म्हणते याच्यामुळे शरीराचं संरक्षण आवरण. ओके, मग हे जे सेल जंक्शन आहे याचे 3 प्रकार पडतात. सेल जंक्शनचे किती प्रकार पडतात, तर 3 प्रकार. एक आहे टाईट जंक्शन, एक आहे टाईट जंक्शन, एक आहे टाईट जंक्शन. टाईट जंक्शन कशासाठी असावं, 2 सेल मध्ये जर टाईट बॉन्डिंग आहे तर ते टाईट जंक्शन कशासाठी असावं, तर ते आहे द्रव्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी. 2 पेशीमध्ये जे काही द्रव आहे त्या द्रवांचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी
काय असते इथं, टाईट जंक्शन असते. दुसरं जंक्शन आहे ऍढेरिंग जंक्शन. दुसरं काय, अढेरिंग जंक्शन. आता ह्या अढेरिंग जंक्शन मध्ये काय, तर दोन पेशींना एकमेकांना घट्ट जोडण्यासाठी जे जंक्शन आहे, दोन पेशींना एकमेकांसोबत घट्ट जोडण्यासाठी जे काही जंक्शन आहे त्याला म्हणलं ते ऍढेरिंग जंक्शन. म्हणजे एक घट्ट बांधून ठेवते, दुसरं गॅप जंक्शन आहे, तर हे झालं गॅप. दोन पेशींमध्ये परस्पर दळणवळण होत राहण्यासाठी, दोन पेशींमध्ये परस्पर लिक्विडचं दळणवळण होत राहण्यासाठी असते गॅप जंक्शन. दोन्ही एकमेकांना घट्ट जोडून ठेवण्यासाठी येते ऍढेरिंग जंक्शन. आणि टाईट जंक्शन असते की द्रव्याला वगैरे नियंत्रित करण्यासाठी. लक्षात आलं का? हे झालं आपलं अभिस्तर ऊतीबद्दल माहिती. आता अभिस्तर ऊती जे असते, या ऊती नेहमी तळपटलावर बेसमेंट मेम्ब्रेनवर स्थिर असतात. बघा हा जो काही भाग दिसते ना, याला म्हणलं ते बेसमेंट मेम्ब्रेन. तर ह्या कुठं असतात, या ऊती नेहमी अभिस्तर ऊती, इफिथिलायल टिश्यू, काय म्हटलंय, इफिथिलायल टिश्यू नेहमी तळपटलावर म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेनवर स्थिर असते. आणि यातील पेशी अत्यंत घट्ट जोडलेल्या असतात व त्यात सलग स्तर तयार करतात. यात अत्यंत घट्ट बसलेल्या असतात. ह्या जो बेसमेंट मेम्ब्रेन आहे, या बेसमेंट मेम्ब्रेनवर अशा अगदी घट्ट बसलेल्या असतात आणि काय होतात, त्या सलग अशा एकसारखा असा थर तयार करत नेतात. याला इफिथिलायल टिश्यू असं म्हणलं जाते. समजत आहे का? डोक्यावर चाललं? समजत आहे? ओके, पुढे जाऊ. मग आता पाहू आपण काय, हे इफिथिलायल टिश्यू जे आहे, या इफिथिलायल टिश्यूला मग आपण कॅटेगराइज करतो. मग इफिथिलायल टिश्यू म्हणजे अभिस्तर ऊती. याला पहिलं करतो आपण सिंपल इफिथिलायम, म्हणजे सरळ अभिस्तर ऊती, ज्या सिंपल आहे. सिंपल म्हणजे सरळ. तर सिंपल अभिस्तर ऊती याची एकच लेअर असते, एकाच लेअर पासून बनलेली असते. आणि याचं काम असते ऑब्झर्प्शन आणि फिल्टरायझेशन. ऑब्झर्प्शन आणि फिल्टरायझेशन. तर आपल्याला पाहायचं आहे की सिंपल स्क्वॅमस बद्दल पहिले जे आहे ते आहे सिंपल स्क्वॅमस. याला म्हणलं ते सरळ पट्टकी. तर याच्यामध्ये पहा, पहिले जे काही सिंपल इफिथिलायम आहे याचे पडतात किती भाग, तर याचे पडते 5 भाग. मग हे 5 भाग आपल्याला माहित असले पाहिजे. कोणता आहे पहिला आहे सिंपल स्क्वॅमस. त्याच्यानंतर आहे म्हणजे याला म्हणते सरळ पट्टकी, अशी चपटी आणि पट्टी सारखी. लक्षात का? तर सरळ पट्टकी म्हणजे हे झाली आपली सिंपल स्क्वॅमस. लक्षात का? दुसरा आहे सिंपल क्युबायडल. क्यूब म्हणजे काय होते रे, घन, काय ना, क्यूब म्हणजे ठोकळा. लक्षात का? असा ठोकळ्यासारख्या. तर बघा हे झालं सिंपल क्युबायडल म्हणजे त्याच्या घनारूप, घनासारखा आकार असणार आहे. त्याच्यानंतर आहे सिंपल कॉलमनर, स्तंभीय, जसा की हे स्तंभ दिसत आहे छोटे छोटे असे उभे असल्यासारखे. तर याला म्हणलं ते सिंपल काय, कॉलमनर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिलेटेड इफिथेलियम म्हणजे रोमक असणारे असे छोटे छोटे याच्यावर रोमक आहे. बघा हे जे पेशी आहे याच्यावर असे 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 वरत असे रोमक आहे. लक्षात का? आणि त्याच्यानंतर आहे ग्लँड्युलर इफिथेलियम म्हणजे ग्रंथीलुती. तर आपण पाहिलं सगळ्यात पहिले सिंपल इफिथेलियम. आणि सिंपल इफिथेलियमचे किती भाग पडले? पहिले पडले 5 भाग. एक पडले सरळ पट्टकी म्हणजे होते सिंपल स्क्वॅमस. दुसरा आहे सरळ घनाभरूप म्हणजे सिंपल क्युबायडल. त्याच्यानंतर सिंपल कॉलमनर. त्याच्यानंतर सिंपल इफिथेलियम. त्याच्यानंतर ग्लँड्युलर इफिथेलियम म्हणजे ग्रंथीलुती. म्हणजे या सरळ आहे. मग दुसऱ्या कोणत्या आहेत? तर दुसऱ्या आहेत कॉम्प्लेक्स म्हणजे त्या जटिल आहेत. जटिल ऊती आहे ना. मग ह्या जे इथून बाकीच्या उरलेल्या आहेत त्या सगळ्यात जटिल उरणार आहे. आता जेवढे काय आपल्याला सापडणार आहे तेवढे जटिल ऊतीमध्ये येणार आहे. तर मग कंपाऊंडन इफिथेलियम म्हणजे संयुक्त अभिस्तर म्हणजे ह्या अनेक एकत्र येतात, अनेक ऊती एकत्र येतात. संयुक्त म्हणजे एकत्र येणे. लक्षात का? तर त्या एकत्र येतात संयुक्त अभिस्तर ऊती आणि याच्यापासून अनेक थर असतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं याचं पण काम काय असते? ऑब्झर्प्शन आणि फिल्टरायझेशनच असते. पण याच्यामुळे आपण पाहतो याच्यामध्ये काय ते स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस म्हणजे एकावर एक अशा लेअर बनत ज्या जाणार आहे त्या स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस. त्याच्यानंतर मग आहे स्ट्रॅटिफाईड कॉलमनर. याच्यात पण एकावर एक काय राहणार आहे? स्तर राहणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटिफाईड क्युबायडल म्हणजे एकावर एक असे क्यूब असल्यासारखे. आणि त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटिफाईड रोमक म्हणजे असे एकावर एक असे जे काही रोमक वगैरे जे तयार होते. तर अशा पद्धतीची जे काही ऊती आहे तर अशा याच्यामध्ये आपण याला 2 भागामध्ये डिवाइड करतो. लक्षात आलं का? सगळ्यात पहिले कोणतं? इफिथिलायल टिश्यू. एक आहे सिंपल इफिथिलायम आणि दुसरा आहे कंपाऊंड इफिथिलायम म्हणजे संयुक्त अभिस्तर ऊती. लक्षात आलं का? यालाच आपण म्हणतो कॉम्प्लेक्स टिश्यू. यालाच काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स टिश्यू. कारण या जटिल असतात म्हणून याला म्हणलं ते कॉम्प्लेक्स. त्यापैकी आता पहिले आपण पाहून घेऊ याला सिंपल स्क्वॅमसला वगैरे. तर त्याच्यामध्ये पहिले जर आपला काय सिंपल स्क्वॅमस टिश्यू. आता सिंपल स्क्वॅमस मध्ये बघा काय असते आपल्याला आताच पाहिलं आपण की सिंपल स्क्वॅमस मध्ये सरळ अभिस्तर ऊती असतात. एकच लेअर एकच थर असतो याच्यामध्ये आणि काम असते याचं ऑब्झर्प्शन आणि फिल्टरायझेशन सिंपल स्क्वॅमस मध्ये.
याचं स्वरूप कसं आहे तर या चपट्या असतात बघा, चपट्या आहेत पहिली गोष्ट. दुसरं आहे की पातळ असतात. चपट्या आहे, पातळ आहेत आणि असमान कडा आहे बघा. समान कडा कशा आहे, असमान. एकसारख्या कडा दिसताय का, याची मोठी याची लहान, लक्षात आलं का. तर असमान कडा असतात. काय असतात, चपट्या असतात सिंपल स्क्वॅमस. लक्षात आलं का, चपट्या पातळ असमान कडा असणारे आणि केंद्रक असणाऱ्या पेशी, हे त्याच्यावर काय आहे, केंद्रक आहे बघा. हे काय आहे, त्याच्यावरचे केंद्रक आहे. तर काय लक्षात आलं तुम्हाला सिंपल स्क्वॅमस मध्ये की या कशा असतात, चपट्या असतात, या पातळ असतात, ह्या असमान कडा असतात, यांच्या ज्या आजूबाजूच्या कडा असतात त्या असमान असतात आणि याच्यामध्ये केंद्रक असणाऱ्या ज्या काही पेशी आहे याच्यापासून बनलेली जी काही ऊती आहे त्याला म्हणलं जाते सिंपल स्क्वॅमस. मग कोणत्या ठिकाणी आढळते, याच्या ह्या ज्या ऊती आहे या कुठे आढळते, सगळ्यात पहिले आहे फुफ्फुसातील वायुकोशात. फुफ्फुसातील वायुकोशामध्ये या ऊती आढळतात. प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात घ्या. सिंपल स्क्वॅमस ह्या पेशी, या ऊती कुठे आढळतात, तर या आढळतात फुफ्फुसातील वायुकोशात. पहिला झाला किडनीच्या बाउमन संपुटात. बाउमन संपुटात, तर हे किडनी झाली आणि किडनीमध्ये जे काही इथं बाउमन संपुट आहे, असं अशा पद्धतीचं हे जे काही बाउमन संपुट आहे, तर या बाउमन कॅप्सूलमध्ये लक्षात आलं का, याच्यामध्ये आढळतात. कानाच्या लिबॅरिंथ पडद्यात, कानाच्या आतमध्ये एक लिबॅरिंथ पडदा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे आढळतात. आपल्या रक्तवाहिन्या ज्या काही आहे, रक्तवाहिन्या, त्याच्यानंतर आपली अन्ननलिका, आपलं मुख आतलं आहे ना, लसिका वाहिन्या, लिम्फ जे काय लिम्फ वाहून नेणाऱ्या, आपल्या हार्टमध्ये एंडोथेलियम स्वरूपामध्ये आणि शरीरातील पोकळी म्हणजे मेसोथेलियम स्वरूपात आणि टेस्टिस म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं स्पर्म वगैरे जिथं काही जनरेट होते या भागामध्ये आढळते. हे बिलकुल पाठच करून ठेवायचं की सिंपल स्क्वॅमस टिश्यू कुठे कुठे आढळते, तर ह्या एवढ्या गोष्टी तुमच्या माहीत असल्या पाहिजे. बिलकुल पाठ म्हणजे पाठच असल्या पाहिजे. मग कार्य कोणतं करते, हे कार्य करते वायूंची देवाणघेवाण करते, उत्सर्जन करते आणि शरीर पोकळीत विशिष्ट प्रकारचे द्रव स्त्रवण्याचं काम करते. शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे द्रव स्त्रवण्याचं काम करते. ओके, ठीक आहे. दुसरी ऊती मग आपण पाहू. आता आपली दुसरी ऊती कोणती आहे, तर पहिले आपण पाहिलं सिंपल स्क्वॅमस, आता आहे सिंपल कॉलुमनर म्हणजे स्तंभीय ऊती. बघा, हे अशा पद्धतीने स्तंभ असे उभे असल्यासारखे अशा पेशी एकत्र आल्या आणि अशा पेशी एकत्र आल्या आणि त्याच्यामुळे बनलेली टिश्यू आहे. मग याचं स्वरूप कसं, उंचट आहे का, उंचट, ओके. लांबट, उंचट आहे, लांबट आहे आणि स्तंभासारख्या पेशी, कशा पेशी आहे, स्तंभासारख्या पेशी. उंचट, लांबट, स्तंभासारख्या पेशी केंद्रक पेशीच्या तळाशी असते आणि यांचं केंद्रक जे आहे ते कुठं आहे, पेशीच्या तळाशी. हे पेशी झाली याच्या तळाशी. दिसत आहे बिलकुल जसं लिहिलेलं आहे की उंच, लांबट, स्तंभासारख्या पेशी आणि केंद्रक कुठं असते, पेशीच्या तळाशी असते. आणि हे स्थान कुठं आहे, कोणत्या भागामध्ये या पेशी आढळतात, तर या पेशी आढळतात जसं आहे आपलं जठर. जसं काय आपलं जठर, हे बघा हे जठर आहे, या जठरामध्ये हे पेशी आढळते, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मग आहे आतडे. हे बघा हे आतडे आहे, आतड्यामध्ये पण आढळते. आतड्याचे दोन प्रकार, लहान आतडे, मोठे आतडे. बाईल नलिका, बाईल ज्यूस ज्याच्यामध्ये होते, लक्षात आलं का, ठीक, बाईल ज्यूस ज्याच्यामध्ये येते, ठीक आहे ना, तर हे झालं. त्याच्यानंतर कुठं आहे, स्वादुपिंड. त्याच्यानंतर कुठं, हे बघा हे स्वादुपिंड. आतड्यातील ग्रंथी शोषणाशी संबंधित असणाऱ्या सर्व अवयवांमध्ये, ज्याच्यामध्ये शोषणाशी संबंधित गोष्टी आहे त्या सर्वांमध्ये क्युबायडल येते. कधी कधी म्युकस स्त्रवणाऱ्या गॉबलेट पेशी, बघा म्युकस स्त्रवणाऱ्या पेशी कोणत्या, तर गॉबलेट पेशी असतात, त्याच्यामध्ये सुद्धा या टिश्यू असतात. तर कोणतं आहे आपण पाहिलं, याचं काम आहे संरक्षण करणे, पाचक रस स्त्रवणं आणि पाचक द्रव्याचे शोषण करणं, हे याचं काय आहे, काम आहे. समजत आहे तुम्हाला, बिलकुल काहीच याचं टेन्शन नाही घ्यायचं. ह्या गोष्टी आहे एकदम छोट्या छोट्या नोट्स दिल्या तुम्हाला, बिलकुल पाठ करून घ्या. बिलकुल पाठ म्हणजे पाठ, कारण टीईटी ला खोलातून प्रश्न येत आहेत. ओके, पुढे चालू. त्याच्यानंतर मग आहे आपलं तिसरी, ते आहे कोणती, सरळ घनाभरूप म्हणजे ते सिंपल क्युबायडल. पहिले कोणती पाहिली रे आपण, सिंपल इफिथेलाइम पाहून राहिलो. सिंपल इफिथेलाइम मध्ये आपण पाहिलं सिंपल स्क्वॅमस, त्यानंतर सिंपल कॉलुमनर आणि सिंपल क्युबायडल, सरळ घनाभरूप. स्वरूप कसं आहे, लहान घनाकार पेशी, बघा छोटे छोटे घन असल्यासारखे दिसते, क्यूब असल्यासारखे दिसते, ओके. केंद्रक गोलाकार आणि पेशीच्या मध्यभागी, बघा पेशीच्या मध्यभागी, ओके. आणि या स्थान कुठं आहे, तर जशी या लाळ ग्रंथी आहे, बघा हे आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी लाळ ग्रंथी राहते. लाळ ग्रंथीमध्ये स्वादुपिंड, हे झालं आपलं स्वादुपिंड. थायरॉइड ग्लँड, हे बघा थायरॉइड ग्लँड मध्ये ग्रंथी नलिका. किडनीतील नेफ्रॉन्स मध्ये, किडनीतील नेफ्रॉन्स आहे, त्याच्यामध्ये पीसीटी आणि डीसीटी मध्ये
तर ह्या झाला पीसीटी, इकडचा झाला डीसीटी. पीसीटी डीसीटी मध्ये अंडाशयात ओव्हरी, हे बघा हे अंडाशय आहे, हे अंडाशयामध्ये, तर अंडाशयामध्ये आढळतात आणि डोळ्यातील मधल्या थरामध्ये, ठीक आहे ना. हा अंडाशयात. रुष्णा टेस्टिस मध्ये, हे बघा टेस्टिस, या टेस्टिस मध्ये पण काय या भागामध्ये आहे, तर यांचं पण काम काय, संरक्षण करणे, पोषण करणे, उत्सर्जन करणे, स्त्रवण करणे, युग्मक निर्मिती. युग्म म्हणजे होते आपल्यापासून दुसरा जीव तयार करण्याच्या जी काही बेस पेशी असते त्याला म्हणलं जाते युग्मक पेशी. कारण इथं अंडपेशी आलेला आहे, तिथं टेस्टिसचं पण आलं आहे, त्याच्यामुळे युग्मक निर्माण करते. काय करायचं, याला सरळ सरळ पाठ करायचं, गत्यंतर नाही. काय करायचं मित्रांनो, सरळ सरळ पाठच करायचं. त्याच्यानंतर मग आलो आपण चौथ्या पेशीवर, चौथ्या ऊतीवर. चौथी कोणती आहे, तर सिंपल स्क्वॅमस पहिली आपण पाहिली, दुसरी पाहिली सिंपल कॉलमनर, त्याच्यानंतर सिंपल क्युबायडल, त्याच्यानंतर स्तरक रोमकन, त्याच्यानंतर आहे रोमक घनाभकृती. घनाभकृती पण त्याच्यावर कसे असे रोमक आहे, म्हणून ह्या रोमकवाल्या पाहू आपण. कुठे आढळतात, स्वरूप आहे स्तंभीय पेशीवर केसासारखी रोमके. हे बघा, हे स्तंभ दिसत आहे का, स्तंभासारखी वर्त काय आहे, त्याच्या रोमके आहे. ओके, असतात. स्थान कुठं आहे, आपल्या श्वसन नलिकेमध्ये असते, आपल्या अंडवाहिनीमध्ये असते. अंडवाहिनी बघा, हे झालं आपले अंड आणि इथून जे वाहणारी हे ट्यूब आहे, फिलोपियन ट्यूब, अंडवाहिनी, तर या अंडवाहिनीमध्ये पण आहे. मेंदूतील निलय, मेरुरज्जूमधील नलिका, मध्यकर्णात, नाकपुड्यामध्ये आपली जे नाकपुडे आहे याच्यामध्ये हे आढळते. पाठ करायचं पर्याय नाही आहे. ओके, त्याच्यानंतर मग आहे दुसरं कार्य काय, संरक्षण करते, तसंच द्रव्य, म्युकस, मेदद्रव्य, अंडपेशी, मूत्र यांना पुढील बाजूस ढकलते. यांना पुढील बाजूमध्ये काय करते, ते ढकलते. त्याच्यानंतर मग आहे सिलेटेड क्युबायडल इपिथेलियम. सिलेटेड क्युबायडल म्हणजे रोमक घनाभकृती, याचा स्वरूप आहे घनाभकृती पेशीवर केसासारखी. बघा, हे घनासारखे आहे, हे स्तंभासारखी होती, हे कशी आहे, घनासारखी आहे. घनाभकृती पेशीवर केसासारखी रोमके. पहिले तर हा कसा आहे, हे पेशी कशी आहे, क्यूब सारखी आहे, आणि त्याच्यावर काय असे रोमक आहे, म्हणून याला म्हणलं जाते क्युबायडल. लक्षात आलं काय, सिलेटेड क्युबायडल. स्वरूप घनाभकृती पेशीवर केसासारखे रोमके असतात. आणि याचं स्थान कुठं आहे, तर याचं स्थान आहे नेफ्रॉनच्या काही भागात आढळते. हे बघा, हे नेफ्रॉन आहे, तर नेफ्रॉनच्या काही भागामध्ये हे आढळते. ठीक आहे, तुम्हाला या नोट्स मिळणारच आहे. त्याच्यानंतर आहे कार्य आहे मूत्र पुढील भागामध्ये ढकलणे. मूत्र जे आहे आपलं ते पुढील भागामध्ये ढकलण्याचं काम जे करते ते या टिश्यू करतात. ओके, समजत आहे तुम्हाला, ठीक. त्याच्यानंतर मग येते सिंपल इपिथेलियम मध्ये ग्रंथील बिस्तर. आता आहे ग्लँड्युलर. लक्षात आलं का, म्हणजे पहिली कोणती पाहिली, बघा आपण पाहत इपिथेलियम टिश्यू मध्ये सिंपल इपिथेलियम मध्ये या 5 ग्रंथी, सिंपल स्क्वॅमस, सिंपल कॉलमनर, सिंपल क्युबायडल, सिंपल सिलेटेड, त्याच्यामध्ये सिलेटेड क्युबायडल, आणि फायनली आलो आता आपण ग्लँडर इपिथेलियम, ग्रंथील ऊती. बघा, ह्या अशा पद्धतीने राहते आहे ना. त्याच्यामध्ये यांचं काम आहे स्तंभीय व घनाभरूप ऊतींचा. काय लक्षात आलं, स्तंभीय व घनाभरूप ऊतीच्या पेशीत अनेक स्तंभीय व घनाभरूप, कोणत्या, स्तंभीय आणि घनाभरूप. म्हणजे स्तंभीय घनाभरूप म्हणजे एक आहे कॉलमनर आणि क्युबायडल, यांच्यामध्ये या पेशीत अनेक घड्यासारखी रचना तयार होतात. या पेशी जेव्हा एकत्र येतात ते यांच्यामध्ये अनेक घडी, अशा घड्या ज्या आहे ना त्याच्यासारखी रचना तयार होते, आणि त्याच्यातून जे काही पुटिका तयार होते त्याच्यामध्ये काय होते, पुटिका तयार होतात. बघा, या 2 पेशी एकत्र आल्या सिंपलवाल्या, याच्यामध्ये जे काय असे गॅप तयार झाली, ह्या अशा पद्धतीचे जे काय गॅप तयार झाली यालाच म्हणलं जाते काय, ग्लँड्युलर. लक्षात आलं का. हा, काय होते यांनी घाम ग्रंथी, तेल ग्रंथी, श्लेष्म ग्रंथी आणि शरीरातील सर्व अंतस्रावी बाह्य ग्रंथीचा याच्यामध्ये काय होतो, समावेश होतो. जेवढ्याही काही सिक्रेट करणारे ग्लँड आहे त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि याचं कार्य आहे विविध प्रकारचे स्त्राव. ग्लँड्युलर आहे, ग्लँडचं काम आहे ते सिक्रेशन करणे, तर ऑब्व्हियसली काय करणार आहे, स्त्राव सिक्रेशन करणार आहे. ओके, त्याच्यानंतर मग आता आलो आपण दुसऱ्या ऊतीवर, म्हणजे इपिथेलाइम टिश्यू. इपिथेलाइल टिश्यूचा दुसरा भाग ज्याला म्हणतो आपण कंपाऊंड इपिथेलाइल. हे अनेक लेअर, अनेक थरापासून बनलेले आहे, आणि याच्यामध्ये 4 भाग पडतात. कोणते, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस, स्तरित पट्टकी. त्याच्यानंतर मग स्ट्रॅटिफाईड कॉलमनर, स्तरित स्तंभीय. त्याच्यानंतर स्ट्रॅटिफाईड क्युबायडल म्हणजे स्तरित घनाभरूप, आणि त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटिफाईड सिलेटेड म्हणजे स्तरित रोमक. आता याच्यावर स्तरावर स्तर आहे, लेअर आहेत त्याच्यावर म्हणून काय, त्याचं नाव असं स्ट्रॅटिफाईड. बरं,
त्याच्यामधला पहिला पाहू आपण. त्याच्यामध्ये पहिला जर आपण बघितलं तर स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस, स्तरितपट्टकी सगळ्यात पहिले. बरं, मग काय आहे याच्यामध्ये स्तरितपट्टकी म्हणजे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू सगळ्यात पहिले घेतला. हे बघा, ह्या अशा पद्धतीचं, म्हणजे हे बघा, हे एक थर झाला, हा दुसरा थर झाला, हा तिसरा थर झाला, अशा पद्धतीनं त्या थर तयार करत चालल्या. म्हणून काय आहे स्तरित, काय स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस, यात दोन वेगवेगळ्या आकाराच्या पेशी असतात. दोन वेगवेगळ्या आकाराच्या पेशी असतात याच्यामध्ये. तर याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या आकाराच्या पेशी आहे. हे एक वेगळ्या आकाराची आहे, हे एक वेगळ्या आकाराची आहे. बरोबर आहे, ओके. काही पेशींमध्ये कॅरोटीन प्रथिन असते, तर काहींमध्ये हे प्रथिने नसतात. याच्यापैकी काही पेशींमध्ये कॅरोटीन नावाचं प्रथिन असते, प्रोटीन असते, तर काहीमध्ये कॅरोटीन नावाचं प्रोटीन नसते. आणि काम कोणतं आहे बाबा यांचं, हे कोणत्या ठिकाणी यांचं स्थान आहे, तर हे आहे त्वचेच्या बाह्यस्तरात. आपली जे काही स्किन आहे, हे स्किन आहे, त्याचा बाह्य जे लेअर आहे, पहिले जे लेअर आहे त्याच्यामध्ये जीभ, हे बघा जीभ, मुख, त्याच्यानंतर हे आपली स्किन, पहिले काय त्वचेचे बाह्यस्तर, त्याच्यानंतर दुसरा आहे मुख, जीभ, मूत्रमार्ग, हा झाला मूत्रमार्ग, किडनीचा पूर्ण भाग झाला, लक्षात आलं का. योनी, ठीक आहे ना, हा योनीचा भाग झाला. डोळ्यातील आतील भागामध्ये आढळतात, आणि हा डोळा आहे, या डोळ्याच्या आतील भागामध्ये या आढळतात. आणि यांचं कार्य आहे संबंधित अवयवाचे घर्षणापासून संरक्षण करणे. संबंधित अवयवांचे घर्षणापासून संरक्षण करणे. ओके, समजत आहे तुम्हाला. ओके, तर दुसरी जी आहे याच्यानंतरची ते आहे स्ट्रॅटिफाईड कॉलमनर. स्ट्रॅटिफाईड कॉलमनर म्हणजे स्तरावर स्तर पर कॉलमचा असतात. लक्षात आलं का. बघा, काय स्तरीय स्तंभीय, आतील व बाहेरील दोन्ही स्तरात स्तंभीय पेशी आढळतात. आतच्या स्तरातही स्तंभ आढळते आणि बाहेरच्या स्तरात पण काय आढळते, स्तंभ आढळतात. लक्षात आलं का. हा, याचं स्थान कुठं आहे, तर याचं आहे एपिग्लोटिस. हे बघा, हे एपिग्लोटिस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं अन्न वगैरे आपण गिळतो, तर असा एक जो पडदा असते झाकण सारखं, त्याला म्हणलं जाते एपिग्लोटिस. तर हे झालं एपिग्लोटिस. तर एपिग्लोटिसच्या याच्यामध्ये आढळते हे स्तनग्रंथी, ह्या स्तनाच्या आतमधल्या ज्या काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. मूत्राशयातील काही भाग, मूत्राशय हे जे आपलं मूत्राशय आहे, मूत्राशयातील काही भागामध्ये या पेशी आढळतात. याचं पण काम आहे, पहिलं काम आहे संरक्षण करणे आणि शरीरातील अवयवांची झीज भरून काढणे. हे कोणाचं काम आहे, तर हे काम आहे स्ट्रॅटिफाईड कॉलमनरचं काम. पाठ करायचं पर्याय नाही. त्याच्यानंतर मग तिसरी पेशी आहे स्ट्रॅटिफाईड क्युबायडल, स्तरित घनाभरूप. स्तरित घनाभरूप, मग याच्यामध्ये आपण पाहिलं स्तरित घनाभरूप म्हणजे फक्त वरील स्तरातील पेशी या घनाभरूप असतात. बघा, वरच्या स्तरातील पेशी या घनासारख्या असतात, क्यूब सारख्या असतात. लक्षात आलं का. व खालील बाजूच्या पेशी या स्तंभीय किंवा इतर प्रकारच्या, खालच्या पेशी या स्तंभीय किंवा इतर प्रकारच्या असू शकतात. ओके, याचं स्थान कोणत्या कोणत्या भागामध्ये आढळतात, तर स्तनित घनाभरूप तर या आढळतात घाम ग्रंथी. बघा, हे आपल्या शरीरामधली घाम ग्रंथी आहे, तर या घाम ग्रंथीमध्ये आढळते, किंवा लाळ ग्रंथी, किंवा लाळ ग्रंथीमध्ये, किंवा स्तन ग्रंथीमध्ये पण या ग्रंथी आढळतात. लक्षात आलं का. त्यानंतर याचं कार्य आहे संरक्षण करणे, ते तर सगळ्याच कार्य आहे. शरीरातील अवयवांची झीज भरून काढणे, हे दोन कार्य तर तसेही लक्षात ठेवायचं. काय करणे, संरक्षण करणे आणि झीज भरून काढणे, सगळ्यामध्ये कॉमन. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय, त्याच्यानंतर फायनली जे येते ते येते स्ट्रॅटिफाईड क्युबायडल सिलिएटेड कॉलमनर. स्ट्रॅटिफाईड सिलिएटेड कॉलमनर, तर म्हणजे ज्याच्यावर तर असे रोमक असणार, ते यालाच म्हणलं ते स्तरित रोमक स्तंभीय. या ऊतीची बाहेरील थरात रोमक आणि रोमक पेशी आढळतात आणि आतील थरात स्तंभीय पेशी आढळतात. हा जो काही बाहेरचा थर आहे याच्यामध्ये काय रोमक आढळतात. ठीक आहे, तर रोमक आढळून राहिले. स्थान याचं स्वरयंत्रात आढळतात. हे बघा, स्वरयंत्र आहे, या स्वरयंत्रात आढळतात. कार्य याचं संरक्षण करणे, शरीराचं काय करणे, संरक्षण करणे आणि शरीरातील अवयवाची झीज भरून काढणे. कॉमन दिसून राहिलं तुम्हाला सगळं. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आज जो काही प्रकरण अभ्यास केला, तर काय केलं आपण, याच्यामध्ये काय बघितलं, तर टिश्यू कशाला म्हणतात हे पाहिलं आपण. तर टिश्यू कशाला म्हणलं जाते ते पाहिलं. टिश्यूचे पाहिले आपण का दोन प्रकार, ॲनिमल टिश्यू आणि प्लांट टिश्यू. प्लांट त्याच्यामध्ये आपण घेऊन राहिलो ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू मध्ये काय पाहिले आपण, तर 4 प्रकारचे टिश्यू, ते इपिथेलियल, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. आणि त्याच्यातही आज आपण जे फक्त बघितलं ते फक्त बघितलं आपण इपिथेलियल टिश्यू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे 3 कव्हर करून टाकू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. ओके, ठीक आहे, धन्यवाद.